आवाज सर्वसामान्यांचा। सालाबादप्रमाणे खटाव तालुक्यातील मौजे, बोंबाळे, भाग्यनगर येथे श्री भैरवनाथाचा रथोत्सव सोहळा आणि नवसाला पावणाऱ्या बगाडाचा कार्यक्रम दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। गुरुवारी सायंकाळी देवाच्या हळदी पार पडल्या। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी श्रींचा विवाह सोहळा पार पडला। यावेळी बोंबाळे तसेच भागातील भाविक भक्त मंडळींनी मंदिर परिसर गजबजून गेला होता। शनिवारी दुपारी 1च्या सुमारास मानकरी तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बगाडाला सुरुवात झाली। नंतर 2 वाजता रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला। डीजेच्या तालावर रथाची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली। सालाबादप्रमाणे याही वर्षी रथावर भाविक भक्तांनी मनोभावे देणगी नारळाचे तोरण अर्पण केले। परंपरेनुसार मागच्या वर्षी जो कोणी बगाडाचा नवस बोलला असेल असे भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात। रथापुढे सनई, डीजे, बँड, घोडे, गजी अशा प्रकारच्या वाद्यांच्या गजरात रथोत्सव पार पडला। सायंकाळी रथोत्सव मंदिरात आल्यानंतर भाविक भक्तांनी श्रींचा पालखी सोहळा आणि छबिनाची मिरवणूक काढून आनंद घेतला, तर बालचमू युवकांनी तरुणांनी डीजेवर ताल धरत मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेतला होता। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा, मिठाई, खाद्यपदार्थांची आदी दुकाने थाटली होती। भागातील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आदी अनेक मान्यवरांनी रथोत्सवाप्रसंगी हजेरी लावून दर्शन घेतले। रथसोहळा संपल्यानंतर गजी मंडळाचा कार्यक्रम पार पडला। सोमवारी सकाळी 9 वाजता मंदिरामध्ये फुलोऱ्याचा कार्यक्रम पार पडला, तर सायंकाळी 7 वाजता महाप्रसाद ठेवण्यात आला होता। अशा तऱ्हेने खटाव तालुक्यातील कमी लोकसंख्या असलेल्या बोंबाळी, भाग्यनगर या खेडेगावात यात्रेचा रथोत्सव, बगाड सोहळा, पालखी, छबिना शांततेत उत्साहात पार पडला। यावेळी समस्त ग्रामस्थ आणि श्री भैरवनाथ यात्रा कमिटी बोंबाळे, मुंबईकर, चाकरमानी मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत बोंबाळे येथे। यात्रा पार पडत आहे आणि संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आपण पाहता इथे बगाड, हे बोंबाळ्याचं बगाड प्रसिद्ध बगाड आहे परंपरेनुसार आणि ते भक्ताचे नवस बोलले जातात। तर आपण मान्यवराकडून जाणून घेणार आहोत काय म्हणजे बगाडाला का नवस बोलतात आणि याचं काय महात्म्य। श्रीपती काशीनाथ सुतार आपल्या समोर आहेत, हे मानकरी आहेत, परंपरागत या बगाडाचे मानकरी आहेत। त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला, काय बगाडाविषयी काय माहिती सांगाल। बगाडाविषयी माहिती म्हणजे तर परंपरा भैरवनाथ यात्रा भरती भरल्यानंतर सुतार समाज, मातंग समाज या दोन्ही समाजाकडं बगाड उभं करणे, सगळं पार पाडणे हे दोन्ही समाजाकडे आहे। अच्छा, तरी परंपरेनुसार ही यात्रा अशी चालत आलेली आहे आणि आम्ही ही यात्रा चालवत आहे परंपरेनुसार। तर तुम्ही यात्रा नवस भाविक भक्त अगदी मनोभाविक नवस बोलतात, मग त्यावेळी ती नाडा पद्धत काय असते, काय ते तुम्ही नाडा बांधून घेता, दोरखंड बांधता, त्याला काय सांगाल ना, काय नाडा बांधायचा म्हणजे नवस बोलायचा। या वर्षी जर समजा आपण नवस बोललो तर तो पावल्यानंतर तो नवस फेडायचा। म्हणजे नाडा बांधायचा देवाला, नाडा म्हणजे दोरा आणि धागा आणि गुलालाची एक पुडी असते ती। आमच्या मातंग समाजातील एक माणूस बगाडावरती उभा राहून देवाला आवाज यायला अशा मोठ्या आवाजात जो काही आपला नवस आहे तो नवस बोलता देवाला आवाज यायला असा नवस बोलला जातो मोठ्या आवाजात। नंतर तो 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर घेतल्यानंतर ती नवस फेडला जातो। बोकड कापण्याची प्रथा आहे आणि मातंग समाज आणि सुतार समाज आम्ही बंधुभावाने सगळे एकत्र असं बगाडाचं काम पूर्णपणे करत आहे। अच्छा, तर अशा तऱ्हेने मंडळी थोडक्यात बगाडाविषयी या बगाडाच्या मानकऱ्यांनी माहिती दिलेली आपल्याला आणि आज बगाडाचा कार्यक्रम आहे। नवस बोलण्यासाठी बगाडाचे ते मनोभावी भक्त येत आहेत। तर शेवटी मला एक सांगा, तर ह्या यात्रेत किती नवस बोलले जातात, 10, 20 असे किती, म्हणजे तुम्हाला कितीही बोलवतात। नवस जेवढे येते जेवढं बोलणार येते तेवढं फुल बोलायचं, प्रत्येकाला तो अधिकार आहे किती बी असू, पण त्या टायमिंग मध्ये कितीपर्यंत हा नवस बोलायचा। कमीत कमी 15-20 बगाडा तरी वर्षाला एका दिवसाला कमीत कमी 20 बगाडा होतात आणि नवस 20 ते 40 नवस बोलले जातात।
नवस बोलायचा दिवस आजपासून ती अकितीपर्यंत अकितीला बघा आपण खाली खाली घेतो घेतो. त्याच्यावर पुढच्या वर्षी जोडायचं म्हणजे- आणि जे काय बोलले तर नवस तेवढ्यातच जे काय होईल ते तेवढंच चालणार पुढे. म्हणजे तुम्ही आज आता यात्रा झाली बगाड खाली घेणार असं काय नाही नाही आज नाही अकितीपर्यंत अकितीला खाली घेणार नारळ फोडणार पाया पडणार आणि दाखवून पुन्हा खाली तोपर्यंत काय घेणार. नवस जेवढं साठतेलं हां. की कुणाला पावतेलं कोण ह्या वर्षी पावल कुणाला पुढच्या वर्षी पावल कुणाला अच्छा. तिसऱ्या वर्षी किती दिवस आणि ती- तरी आम्ही करतो नमस्कार. अकितीपर्यंत शेवट त्याची मुदत नवस करायची अच्छा नवस करायची आणि मुदत खेळायची. अकितीपर्यंत. अकितीला शेवट. मग पावलेच्या नंतर त्या मालकाच्या म्हणण्यानं मग ते कधी बी फेडू त्याला ते आल्याशिवाय आपल्याला माहित नाही पडत. अच्छा तर अशा तऱ्हेने मंडळी हे बगाड आज म्हणजे हे केलेलं आहे आणि आज नवस बोलले जातात आकितीपर्यंत म्हणजे किती दिवस 15 दिवस 15 दिवस अजून इथे नवस करायचं. नवस करण्याचं आणि बनवून फेडण्याचा आणि करण्याचा परंपरा चालू आहे. परंपरा ठेवण्यात आहे 15 दिवस आकितीपर्यंत चालू आहे. पावलेच्या नंतर फेडायचा. अच्छा नवस केलेला ज्या माणसानं नवस केला त्याला पावला तरच त्याने तिथं येऊन फेडायचा. अच्छा ओके तर काय सांगाल हे काय महात्म्य आहे या बगाडाचं नाडा दोरकान नवस काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी कैलास दुबे. हे आमच्या दुबे समाजाचं फार पूर्वी पारंपरिक बगाडाची परंपरा सुरू आहे. तर इथे नाडा बांधण्यात येतो 3 वर्षामध्ये. तिसऱ्या वर्षी किंवा 1 वर्षामध्ये त्यांचा नवस पूर्ण होतो. त्याप्रमाणे बगाड ते आपल्याला घ्यावं लागतं. नवस म्हणजे मुलाबाबतीत नवस असतो किंवा जी आपली इच्छा असेल भाविकांची ती तिथं पूर्ण करण्यात येते. त्याच्यानंतर आपल्या श्रींच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित आहे आणि जे आपलं आहे ते सर्व पारंपरिक प्रमाणे आम्ही अजून देखील तो टिकवून ठेवलेला आहे. तो बाग मग याचं एक काय म्हणजे परंपरेनुसार पूर्ण झाल्यानंतर त्यांना ते बगाड घ्यावं लागतं. अच्छा. बगाड जेव्हा घेतलं त्यांनी हां तेव्हा त्यांची इच्छा हे पूर्ण किती म्हणजे किती वर्षापासून हे चालत आलं? पारंपरिक पहिल्यापासून हे चाललेलं आहे. बरं आमचे जे मानकरी जे असतात हां हां आम्ही लोक त्यांना ते फिरवतो. अच्छा पुढे जो ज्याची इच्छा पूर्ण झालेली असते त्याला वरती बांधून आम्ही त्यांना पूर्ण आमचे मानकरी जे पाठीमागं असतात आम्ही त्यांना फिरवून त्यांचा नवस करून त्यांना रिया करतो. म्हणजे ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे झालेलं अशांना त्यांनीच तुम्ही ते बगाड घ्यावं लागतं. त्यांना बगाड घेतलं जातं Yes, yes. आणि त्यांना तुम्ही असं फिरलं जातं असं म्हणायचं आहे तुम्हाला. तर हे साधारण किती वर्षातून नवस असा होतो आहे? 3 वर्षातून कसा म्हणजे लोकांना काय अनुभव येतो? प्रचिती म्हणाल ना असं काही नाही एका वर्षामध्ये पण होऊ शकतं. एका अच्छा, वर्षात बरं. होतं, 6 महिन्यामध्ये बहुतेक जणांचं असं आहे की एका वर्षामध्ये ते वर्षामध्येच हे होतं. बरं जास्त दिवस लागत नाही त्याच्यामुळे भरपूर जण हे आमची नाडा बांधलेली आहेत. नाडा बांधलेले आहेत. काय ना हे नाडा हे जेवढे नाडा बांधलेले आहेत नाड्याविषयी काय सांगाल? नाड्याविषयी काय त्याचा अर्थ हे आहे? जेवढे नाडा बांधलेले आहेत हां नवस बोलतो देवाला हां आणि नवस केल्यानंतर ते आपली एक इच्छा पूर्ण होण्यासाठी तिकडे एक धागा बांधला असतो त्याला नाडा म्हणतात. अच्छा धागा बांधून त्याला नाडा हा नाडा म्हणतात. त्याच्यामध्ये अच्छा. हळदी कुंकू गुलाल वगैरे असं सर्व असतं त्याच्यात. अच्छा आणि ते तिकडे बांधलं जातं आणि मग ते बांधून त्यांचं ते असं ओरडून सांगतात. त्याच्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण होते आणि हे खूप म्हणजे नवसाला पावणार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे इथे नाडा दोरखंड बांधल्यानंतर ते नवस बोलतात आणि तुम्ही त्यांचा नवस म्हणजे पुकारता आणि त्यांना असं म्हणजे ज्यावेळी अनुभव येईल त्यावेळी ते येतात आणि इथे बगाड बांधून नवस पूर्ण करतात. तर अशा तऱ्हेने मंडळी इथे बोंबाळे येते असं या बगाडाची परंपरा आहे आणि भाविक भक्तांचे मनोभावे भाविक भक्तांच्या इथे नवस पूर्ण होत असल्याने नवसाला पावणारं बगाड असं हे आपण पाहताय. तर अशा तऱ्हेने इथे बगाडाचा कार्यक्रम आज पार पडत आहे आणि गेले 15 दिवस हे असं आकितीपर्यंत हे बगाड चालूच राहणार आहे भाविक भक्तांसाठी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.